हॅलो, गुड मॉर्निंग. हाऊ आर यू ऑल? मी छान आहे. तुमच्यातले बरेच लोक मला आई म्हणतात. मला पण खूप आनंद वाटला. त्यामुळे एका आईचे नातेनं किंवा एक आई तुमच्याशी बोलतीये म्हणून मी बोलणार आहे. हे माझ्या सगळ्या मुलांना आहे, म्हणजे मुलांना मुलींना सगळ्यांना, पण जास्त मुलींना मी बोलत असेल का, म्हणजे तिथे कारण तशी असतील म्हणून. त्यामुळे ऐकणार ना आपल्या आईला. ते मला खूप खूप बरं वाटते माझे मुलाबाळांशी बोलायला. पहिली गोष्ट मी तुम्हाला सर्वांना सांगते, रोज स्वतःसाठी 1 तास द्या. जनरली माझ्या मुली काय करतात माहितीये का, बाकी सगळ्यांना वेळ देतात, पण स्वतःसाठी त्या बिलकुल वेळ देत नाहीत. म्हटलं की अहो आई, काम आहे काम आहे काम. अहो कामं आपण सगळे करतोच की, काम आहे मला मान्य आहे, पण जरा स्वतःसाठी वेळ द्या. पाहिजे ते तुम्ही सकाळी 6ला उठत असाल तर 5 वाजता उठा, 1 तास आधी उठा. रात्री काय करा, जरा लवकर झोपा, म्हणजे तुम्हाला सकाळी तेवढ्या लवकर उठता येते आणि तुम्हाला स्वतःसाठी वेळ देता येतो. म्हणून सकाळी उठल्यावर थोडा वेळ स्वतःला योग्य तो व्यायाम करा. हे सगळ्यांना, पुरुषांनाही स्त्रियांनाही, पण स्त्रियांना मी बरेच वेळेला सांगते, म्हणजे स्त्रियांचं काय असते, मला हे काम आहे, वेळच होत नाही, अमुक तमुक. काही स्त्रिया असं पण म्हणतात, घरात मी हे सगळं करते की माझा व्यायाम होतो, पण तो व्यायाम नाहीये. तुम्ही एक्झर्शन करत असाल, तुम्ही जास्त काम करत असाल, मी मान्य करते, पण तर तुमचं व्यायाम होत नाही. त्यामुळे योगासन करा किंवा घराभोवती 4 फेऱ्या मारा, काही करा, स्वतःसाठी जरा व्यायाम करा. हे झालं. आणि सकाळचा नाश्ता पाणी झाल्यावर बरेच माझे लेकींचं मी सांगते, त्या काय करतात, वेळ नाही म्हणून स्वतःचा नाश्ता स्किप करतात. स्वतःचा नाश्ता बिलकुल स्किप करू नका. मुलांसाठी तुम्ही काय बनवले, त्यांना डबा दिले, तुमच्या मिस्टरांसाठी डबा बनवून दिले, सगळं तुम्ही केले ना, त्यातलं थोडं तरी तुम्ही खात जावा. उपाशी राहू नका. हे बघा, तुम्ही उपाशी राहिलात, तुमचे तब्येतीला त्याचं काही वाईट परिणाम होऊ शकतील, लगेच नाही तर थोडे काळानं. त्यामुळे असं बिलकुल करू नका. जरा स्वतःसाठी वेळ काढा, बसा. काय एवढंसं काय, तुम्ही मुलांसाठी केले, मिस्टरांसाठी केले, डबेसाठी तुम्ही सगळं व्यवस्थित करता, मला माहीत आहे. ते तुम्ही कुठेही पुढे मागे करत नाही, त्यांचं सगळं व्यवस्थित करता, पण स्वतःकडे दुर्लक्ष करता. असं बिलकुल करायचं नाही. स्वतः पण थोडं नाश्ता करायचा, नंतर तुमची उरलेली कामं तीही करा. मग झालं सकाळचं तुमचं सगळं आवरलं, तुमचं काय घरातली कामं तीही सगळी आवरली की मग तुमचे स्वतःसाठी काहीतरी एक हॉबी ठेवा आणि ते हॉबीसाठी थोडाफार वेळ द्या. आणि हॉबी म्हणजे TV बघणं, मोबाईल बघणं नाही. हॉबी म्हणजे तुम्हाला स्वतः ते तुम्ही गुंतून जाता, तुमचं मन निवांत होते, मनाला कुठलाही स्ट्रेस नाही येत. असलं कुठलंही काम तुमचे आवडीचं करा, तर गार्डनिंग असेल, स्टिचिंग असेल, काही नवनिर्मिती होती येते ना, तसलं नवनिर्मितीचं काम करा. तुम्ही इवन काही चॅनल असलं, व्हिडिओ वगैरे बनवत असाल तर तो पण बनवा. त्यातनं पण काहीतरी नवीन निर्मिती होते. त्यामुळे काय
काहीतरी नवीन निर्मिती होण्यासारखं तुम्हाला आवड आहे तसलं काम करा, म्हणजे तुम्ही मनानं फ्रेश होता. मनानं फ्रेश झालो की काय होते, आपण कायम ताजे तवाने राहतो. त्यामुळे स्वतःसाठी काहीतरी एक हॉबी निवडा, ती हॉबी करा. सिंगिंग असेल, कोणी उत्तम तुम्ही गाणं म्हणत असाल, रोज रियाज करा थोडा वेळ. काही तुमचे आवडीची हॉबी तुम्ही डेव्हलप करा आणि त्याच्यासाठी वेळ द्या. नाही ते बरेच माझे लेकींचं काय होते माहितीये का, माहेरी असताना लग्न होईपर्यंत सगळं चालू असते. एकदा लग्न झालं, घर संसार त्यांच्या अंगावर पडला की ते स्वतःचं हॉबी, स्वतःची आवड निवड सगळं विसरून जातात. असं करू नका. कपडे तुमचे आवडीचे कपडे घ्या, नीट नेटकं राहावा. एखाद दिवस तुमचे आवडीचे खाणं करा. काही डिश, मला माहित आहे तुम्ही मिस्टरांना हे आवडते म्हणून करता, मुलांना हे आवडते म्हणून करता, पण तुम्हाला जी गोष्ट पूर्वी आवडायची लग्न होईपर्यंत, नंतर तुम्ही ती सोडून दिला. तसं करू नका. एखाद दिवस तुमच्या आवडीचं पण बनवा, खुश राहावा. आणि दुपारची वेळ जे तुम्हाला आवडते ते ती वेळ घालवा. मुलं येतील तोपर्यंत शाळेमधनं कॉलेजमधनं त्यांचं खाणं पिणं होऊ द्या, त्यांच्याशी गप्पा मारा. संध्याकाळी हवं ते तिथे गार्डनला जायचं असलं की गार्डनला जावा, एकत्र फिरा, गप्पा मारा मुलांशी. पण आज शाळेत काय झालं, अमुक झालं तमुक झालं वगैरे. या मग संध्याकाळचे तुमचं स्वयंपाक पाणी काय करायचं आहे तर सगळं करा. तसं स्वतःसाठी वेळ द्या, स्वतः नीटनेटकं राहावा. नाही ते मला वेळ नाही कामं करायची आहेत, प्रत्येकाला सगळी कामं करायची आहेत. जरा काय होते, विचारपूर्वक केला. आता उद्या सकाळी मला नाश्त्याला काय बनवायचं आहे, भाजी काय बनवायची, हे सगळं आदला दिवशी तुम्ही ठरवून ठेवा, म्हणजे तुमचा वेळ पण वाया जात नाही. थोडे वेळात तुम्ही हे सगळं जमवून ये. तुम्ही हे सगळं करता, मला माहीत आहे सगळं करता, पण काय करता, स्वतःसाठी वेळ देत नाही. आणि तुमचे खाणे पिण्याच्या जेवणाच्या वेळा ठरवून ठेवा. त्या वेळेलाच रोज नाश्ता करा, जेवा, काय करायचं वेळ ही नक्की व्यवस्थित ठेवा. आणि ही व्यवस्थित आपण वेळ एका वेळेला ठेवल्या. इव्हन झोपायची वेळ, सकाळी उठायची वेळ. एखाद दिवस सुट्टीच्या दिवशी जरा उशिरा उठलात की इट इज ओके, बट रेग्युलरली एकाच वेळेला झोपा आणि एकाच वेळेला उठत जावा. आणि स्वतःला एका ठिकाणी जायचं आहे, बागेत जायचं आहे, मैत्रिणीकडे जायचं आहे, भेटायला जावा, वेळ काढा. बाकी सगळे जातात का नाही, मग तुम्हाला नको का? तुम्हालाही जरा काहीतरी पाहिजेच की. तुम्ही एका दिवस मैत्रिणीकडे जावा, एका दिवस मैत्रिणीला आपल्याकडे बोलवा. असं व्यवस्थित आपलं जीवनक्रम ठेवा. आणि मी आजी बोलती आहे, सर्वांनाच आहे, पुरुषांनाही आहे, लेडीजांना आहे. पण लेडीजांना जास्त बोलते, म्हणजे मी बघितलंय बऱ्याच मुली स्वतःकडे बिलकुल लक्ष देत नाही, एस्पेशली लग्न होऊन गेल्यावर. असं करू नका ना. आता पण तुमचंच घर. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही व्यवस्थित असला तर सगळं व्यवस्थित आहे. सगळ्यांची काळजी घ्यायला तुम्ही पाहिजे ना, मग तुमच्याकडे पण लक्ष द्या, स्वतःकडे पण भरपूर व्यवस्थित आपलं खाणं पिणं जरा टिपटॉप राहावा. तुमच्या आवडीचे रंगाचे, आवडीचे कलरचे कपडे आणा. आणि आता काय हो, आता जग बदललेलं आहे. आता आपल्याला घरातही गृहिणींना सुद्धा व्यवस्थित रिस्पेक्ट दिलं जाते. आपल्याही आवडीनिवडी जपल्या जातात. पूर्वीसारखं नाहीये. पूर्वीच आमचे आईचे काळी आई म्हणायची,
त्यांच्या घरी एकदम कपडे आणायचे मिळेल आणि ह्या बायका काही चॉईसला आणि काही जायच्या नाही. आणि ज्या वर्षाला लागतील त्या 2 साड्या आणायच्या. पहिल्यांदा आत्या उचलायची, मग आजी उचलायची, मग उरलेल्या 2 साड्या आमच्या आईला राहायच्या. आणि ते आमची आई खुश होती. आम्ही म्हटलं तुला कधी वाटलं नाही का आपल्या आवडीचं नाही आपण? ती म्हणाली काय ते सगळ्या साड्या सेम असायच्या, काय काठापदरात बदल असेल, रंगात बदल असेल, एवढं काय ते म्हणजे हेच सुद्धा ती खुश होती. त्यामुळे मला काय म्हणायचं आहे, आज तरी आपण खूप सुखी आहोत. आपल्याला त्यांच्यापेक्षा खूप सगळ्या सोयी सुविधा, आवड निवड सगळं मिळाले. त्यामुळे आनंदात राहावा. फक्त माझं एकच म्हणणं तुम्हाला सगळ्यांना, मुलांनाही मुलींनाही, स्वतःसाठी जरा वेळ द्या, आनंदानं राहावा, दुसऱ्यालाही आनंद द्या. आणि तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कळवा. अच्छा, हॅव ए गुड डे.